तर मुलांचा कोणताही प्रोजेक्ट असू दे, ॲक्टिव्हिटी असू दे, तर त्याचे मम्मी पप्पाच करतात. कोणत्याही मुलांचे असू दे. तसंच माझं चाललं होतं. तनयचं इकडे ॲक्टिव्हिटी बनवायला लावली होती, तर इंग्लिशची होती, तर तेच बनवायला घेतली होती. त्याचं डेली रुटीन वगैरे आहे, तर ते असे पिक्चर्स थ्रू हे करायचे होते, दाखवायचे होते आणि लिहायचं होतं. छान असे मी त्याला चिकटवून दिले आणि नंतर मग त्याने ते लिहून घेतले. तोपर्यंत मी त्याच्यासाठी ताट बनवलं. गरम भात होता, छान असा डाळ भात त्याला दिला. नंतर दुपारी मोदक बनवायचे होते म्हणून त्याची सगळी ही तयारी करून घेतली. छान असं सारण केलं आणि इकडं तांदळाची उकड आहे, तर ती काढून घेतली होती, थोडी मुरायला ठेवली. आणि नेहमी माझ्यासोबत असं होतं, मी रेसिपी शूट करायला जाते आणि लाईट नेमकी जाते. आता इकडं आहे तर ते एक बॅच आहे तर ती मी वापरायला ठेवली होती मोदकाची, आणि दुसरी पण आहे तर ती बनवायला मी तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायला घेतले होते. आम्ही गव्हाच्या पिठाचे पण शक्यतो जास्त बनवतो, कारण गणपतीला त्याचाच नैवेद्य दाखवतो. तांदळाचे पिठाचे आहेत ना, ते फारसे कमी बनवतो, खूप जास्त असं नाही बनवत. तर छान असा मोदक वळून घेतला. आणि कसं झालं आहे मोदक हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. छान असे वाफलवून घेतले आणि बाकीचे आहेत तर ते पण मी वाफलायला ठेवले होते. तर मस्त असे मोदक आपले तयार झाले होते, बघू शकता तुम्ही. नंतर इकडं आहे ना, तनय आला होता स्कूलमधून, म्हणून त्याच्यासाठी मी छान अशी कॉफी केली. तर कॉफी आहे ना, ती मी क्वचित प्रमाणात बनवते, अजिबात त्याला जास्त देतच नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे दूध त्याला कमी द्या त्यासाठी. तर साखर पण याच्यामध्ये खूप कमी टाकलेली आहे. तर चला, कॉफी आता बनवून झालेली आहे, ती त्याला प्यायला देते. भेटू